मंजूच्या मालिकेमध्ये आपल्याला आता एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सत्य आणि मंजूने जो प्लॅन केलेला होता तो प्लॅन आता जबरदस्त सक्सेस झालेला आहे आणि तो प्लॅन म्हणजे तात्याच्या घरी जाण्याचा. आणि तात्याच्या घरी जाण्यामुळे काय झालंय तर सत्या आणि मंजू यांनी पूर्वा, आर्यन आणि तात्या यांच्यामध्ये जबरदस्त भांडण लावून दिलेलं आहे. आणि त्या भांडणामुळे अक्षरशः आर्यनने तात्यावर हात उचललेला आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आता पूर्वा देखील आर्यनच्याच बाजूने झालेली आहे आणि तात्या एकटा पडलाय. म्हणजे सत्या आणि मंजू यांनी मिळून बरोबर प्लॅन करून या तिघांमध्ये चांगलंच भांडण लावून दिलंय. खरं तर तात्याला सगळं काय करायचं होतं, सत्याला आणि मंजूला यांना त्रास द्यायचा होता. पण सत्या मंजूच्या प्लॅनमुळे आता तात्याच कसा संकटात अडकलाय ते आपल्याला या भागामध्ये पाहता येणार आहे. जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. सत्या आणि मंजूने ज्याप्रमाणे प्लॅन केलेला आहे अगदी त्याप्रमाणे घडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण सत्याने ठरवलेलं होतं की आता मंजूला तात्याच्या घरी पाठवायचं आहे. खरं तर मंजूनच तो प्लॅन सत्याला सांगितलेला होता आणि आता सत्याने तो ऐकलेला आहे. आणि सत्या आणि मंजू यांच्या मदतीला आता जयदा देखील आलेला आहे. आता सत्या आणि मंजू यांनी ठरवल्याप्रमाणे होत असतं. बरोबर ते बोलत असतात आणि त्या टायमाला सकाळीच तात्या त्यांच्या घरी आलेला आहे. कारण त्याला बघायचं आहे की जयद्या आणि सत्यामध्ये खरोखरच भांडण लागलेलं आहे का. आणि त्या गोष्टीचा खरं तर गैरफायदा घ्यायला तो घरी आलेला असतो. पण हा गळ खरं तर सत्याने टाकलेला आहे. आणि तो गळ कसा आता त्या तात्याच्या नरड्यात अडकतोय ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. तात्या आलाय खरं तर सत्या आणि जयद्याचे भांडणं बघायला आणि त्यांच्या भांडणाची मजा घ्यायला आणि त्या भांडणातून आपला काहीतरी स्वार्थ साधायला. आणि घरी आल्यानंतर तो सत्या आणि जयदा यांना चांगलं बोलून त्यांच्यात भांडणं होऊ नयेत असं काहीतरी समजावून सांगण्याचा प्रयत्न करायला लागतो. पण जेव्हा तात्या घरात येतो तेव्हा सत्याला तर अजिबात आवडत नसतं तात्या आलेला. म्हणून तात्या आल्याबरोबर सत्या त्याला म्हणतो आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर व्हायचं. तेव्हा तात्या म्हणतो बरोबर आहे सत्या, तुला माझा राग येत असेल पण मी तुझ्या चांगल्यासाठी चाललेलो आहे. अरे तुम्ही राम लक्ष्मणासारखी तुमची जोडी जयद्या आणि सत्या यांच्यामध्ये भांडण व्हावं मला तर खरंच वाटत नाही. आणि माझी कन्या मंजरी तू तरी कस काय शांत बसलीस, यांच्यामध्ये तू मध्यस्थी करून त्यांची भांडण का मिटवलं नाहीस असं तो मंजिरीला बोलत असतो. तेव्हा मंजिरी म्हणते अहो तात्यासाहेब मी खूप प्रयत्न केला पण ते शक्यच झालं नाही. आता माया आणि सपना देखील तिथे असतात आणि त्या देखील म्हणतात अहो तात्यासाहेब आम्ही सुद्धा प्रयत्न केला पण यांची भांडणं आता टोकाला गेलेली आहेत. आणि भांडणाचं कारण तर काय, ही मंजूच आहे. या मंजूने हातावर चहा सांडून घेतला आणि तेव्हापासून हे सगळं झालंय असं आता तिने सांगायला सुरुवात केलेली असते. तेव्हा तात्या म्हणतात नाही माझी मंजू ही मानस कन्या आहे, मंजू चुकच शकत नाही हे मला चांगलं माहिती आहे. सत्या चिडतो आणि म्हणतो हे बघा तात्यासाहेब तुम्ही आमच्या घरातल्या भांडणामध्ये पडू नका. हे आमचे वैयक्तिक भांडणं आहेत. मी माझ्या भावाचं काय करायचं ते करू, तुम्हाला काय करायचंय तुम्ही आत्ताच्या आत्ता आमच्या घराच्या बाहेर व्हा. तेव्हा मंजू म्हणते सत्या तू चुकीचं बोलतोयस हा, कारण तात्यासाहेब हे मला कन्या म्हणतात म्हणल्यानंतर ते वडीलधारे आहेत. आणि तू जरा विचार कर ना ते कशासाठी आलेले आहेत. अरे तुझं आणि जयद्याचं भांडण झालंय म्हणल्यानंतर त्यांना ती गोष्ट वाईट वाटली म्हणून ते इथपर्यंत आलेत. गावातला एक तरी जण आला का त्यासाठी तुमची भांडण मिटवायला, पण ती इथं आलेले आहेत म्हणजे त्यांच्या मनामध्ये नक्कीच तुझ्याविषयी काहीतरी चांगलं आहे म्हणून ते आलेले आहेत. तेव्हा सत्या म्हणतो तुला कळतंय का तू काय बोलतेस ते, अगं तू कुणाच्या बाजूने बोलतेस ही तरी गोष्ट तुला कळतेय का. ती म्हणते हो सत्या मला काय मी बोलते ना ते सगळं माहिती आहे. सत्या म्हणतो म्हणजे तू आता तात्यासाहेबाची बाजू घेणार आहेस का. ती म्हणते हो मी आता माझ्या वडीलधाऱ्या तात्यासाहेबांचीच बाजू घेणार आहे. तेव्हा सत्या चांगला चिडलेला आहे. सत्या म्हणतो म्हणजे मम्मी म्हणत होती ती बरोबर आहे, मम्मी आत्तापर्यंत म्हणत होती ते एकदम खरं आहे. तुम्ही अगोदर पण बेईमान होता आणि आत्ता पण तुम्ही बेईमानच आहे असा भयानक आरोप त्याने आता मंजूवर केलेला आहे. आणि मंजू देखील आता चिडलेले आहे. मंजू म्हणते काय म्हणला सत्या तुम्हाला बेईमान, अरे आजपर्यंत तुला कितीदा मी साथ दिली आणि सगळ्याच्या समोर तुम्हाला बेईमान म्हणतो का, तर आता मला दिसत नाही म्हणून तसं म्हणतोयस ना, मी तुला जड झाली आहे का. ठीक आहे आता या घरात राहण्याची माझी जरा सुद्धा इच्छा नाही, मी आता माझ्या घरी निघून जाते असं म्हणून ती निघून चाललेली आहे. खरं तर सत्याने हा सगळा डाव आखलेला आहे. त्याला बघायचंय की या डावामध्ये तात्या अडकतोय का आणि तात्या मंजूला घेऊन जातोय का. आणि तेवढ्यात तात्याने बरोबर तो शब्द उच्चारलेला आहे. तात्या म्हणतो अगं मंजरी तू कुठं चाललेली आहेस, तू तर माझी मानस कन्या आहे, तू तुझ्या घरी कशाला जाते, आपलं घर एवढी हवेली तुझ्यासाठी रिकामी आहे आणि तू कशाला चालली आहेस, तू कुठेही जायची गरज नाहीये,
तू माझ्याबरोबर चल, असं आता तात्याने तिला सांगितलेलं असतं. मंजू त्याला म्हणते, नको तात्यासाहेब, कशाला उगाच आमच्यामुळं तुमच्या घरात भांडणं लागायची, माझ्यामुळं तुम्हाला त्रास होईल, त्यापेक्षा मी माझ्या माझ्या घरी जाते. आधीच मला दिसत नाही त्यामुळं माझ्या पुढं मागं करावं लागतं, तुम्हाला कशाला तात्या त्रास करून घेताय. तेव्हा तात्या म्हणतात, अगं तू माझी माणूस कन्या आहेस, तुझा कसला त्रास आहे, मला काही त्रास नाही. आणि माझ्याकडे नोकर चाकर आहेत, ते सगळं तुझं काम करतील, तू काहीच काळजी करू नको, चल माझ्याबरोबर. असं म्हणून आता तात्या तिला घेऊन चाललेला आहे. सत्या चिडतो आणि म्हणतो, खरंच तुला जायचंय का? सत्या लगेच तिची बॅग भरून आणतो आणि तिच्या पुढे बॅग फेकून म्हणतो की घे तुझी बॅग आणि जा, तुला कुठं जायचंय ते, आजपासून तुझा माझा काही संबंध नाही. असं म्हणून त्याने चक्क मंजूला घराच्या बाहेर काढलेलं आहे. तेव्हा सत्याचा तो सगळा चेहरा पाहून माया आणि सपना खुश झालेले आहेत, कारण त्यांचा सुंटे वाचून खोकला होत निघून चाललेला आहे असं त्यांना वाटतंय. सत्या आणि मंजूमध्ये भांडणं झाले, सत्या आणि जयद्यामध्ये भांडणं झाले. अरे वा, आजच्या सारखा दिवस नाही असं त्या दोघींना देखील वाटू लागलंय. लगेच तात्याने मंजूचा हात धरला आणि मंजू चल माझ्याबरोबर असं म्हणून तात्याने आता मंजूला गाडीमध्ये बसवलेलं आहे. खरं तर आता मंजूला जायला नको वाटत असतं, कारण सत्याचा चेहरा ती पाहत असते, ती बघत असते की हे सगळं नाटक असलं तरी तिला सत्यापासून जावं वाटत नसतं. पण आता मिशन आहे की तात्याच्या घरी जायचं आणि ती फाईल मिळवायची, यासाठी खरं तर ती आता तिकडं चाललेली असते. आणि आता तात्याने मंजूचा हात धरून तिला गाडीत बसवलेला आहे आणि गाडीत बसवून तो तिला घेऊन चाललेला आहे. तात्या तिला आता स्वतःच्या घरी घेऊन येतो. घरी आणल्यानंतर तिला म्हणतो, तू गेस्ट रूममध्ये थांब, तुझी राहण्याची अगदी व्यवस्थित सोय मी करतो. आणि तिला आता गेस्ट रूममध्ये ठेवलेलं असतं. आणि गेस्ट रूममध्ये ठेवून तात्या तिला म्हणतो की तू आराम कर, माझं एक महत्त्वाचं काम आहे ते मी करून येतो. असं म्हणून तात्या बाहेर येतो आणि त्याने लगेच पूर्वाला फोन लावलेला आहे. पूर्वाला त्याने सांगितलंय की मी एक निर्णय घेतलेला आहे. पूर्वा म्हणते, तात्यासाहेब काय निर्णय घेतलाय तुम्ही, आणि तुम्ही मला का सांगतायत, काय महत्त्वाचं आहे का? तात्यासाहेब म्हणतात, हो खूप महत्त्वाचा निर्णय आहे. खरं तर तुला विचारायला पाहिजे होतं, पण वेळच अटीतटीची होती, त्यामुळे मला डायरेक्ट निर्णय घ्यावा लागला. पूर्वा म्हणते, अहो तुम्ही घेतलाय तर तो निर्णय बरोबरच असेल, काय निर्णय घेतलाय तात्यासाहेब तुम्ही? तेव्हा तात्यासाहेबांनी तो निर्णय सांगितला आहे. तात्यासाहेब म्हणतात, अगं ती मंजू आहे ना, ती आपल्या घरी राहायला आलेली आहे. तेव्हा पूर्वा म्हणते, काय तात्यासाहेब तुम्ही काय बोलताय, तुम्हाला कळतंय का? पूर्वा आपल्या घरी? अहो कशाला आणलंय तिला तुम्ही आपल्या घरी, आणि ती कशाला येणार आहे? मग सत्या पण येणार आहे का? आणि सत्या आणि मंजू एकमेकाला सोडून कसं काय राहू शकतात? तेव्हा तात्या सांगतात की त्या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालेलं आहे आणि बरोबर मी त्या भांडणाचा आता लाभ उठवला आहे आणि तिला आपल्या घरी आणलेलं आहे. तेव्हा पूर्वा चिडते आणि म्हणते, अहो तात्यासाहेब ते तुम्हाला वेड्यात काढत असतील, कशाला आणलं तुम्ही तिला? अहो ती आली घरी म्हणल्यानंतर आता मी कसं येऊ तिथं, मी काय करणार आहे? तात्यासाहेब म्हणतात, हे बघ मला कळतंय, पण सध्या ती वेळच महत्त्वाची होती. उलट मी तिला सत्यापासून लांब आणलेला आहे आणि आपल्या घरी ठेवलेला आहे. तू आत्ताच्या आत्ता अड्ड्यावर ये, मला तुझ्याशी बोलायचं आहे. असं म्हणून त्यांनी पूर्वाला अड्ड्यावर बोलवून घेतलेले. पूर्वाने फोन ठेवलाय आणि आता पूर्वा एकदम चिडचिड करायला लागलेला आहे. पूर्वा पोलीस स्टेशनला आहे आणि तिथल्या टेबलवरच्या फाईली तिनं फेकून द्यायला सुरुवात केलेली आहे, कारण तिला तात्यासाहेबांचा निर्णय अजिबात पटलेला नाही. ही मंजू म्हणजे माझ्या राशीला लागलेला शनी आहे, हिचं नक्कीच काहीतरी करावं लागणार आहे आणि तात्यांनी तिचं कसं काय ऐकलं असा प्रश्न आता तिला पडलेला आहे. तिनं लगेच आर्यनला फोन केलेला आहे आणि तात्यांनी काय माती खाल्ली आहे ती त्याला सांगून टाकली आहे. तेव्हा आर्यन चिडतो आणि म्हणतो, ह्या तात्यासाहेबांचं डोकं जरा ठिकाण्यावर आहे का नाही? मी इकडं सातारा सोडून भटकतोय आणि तात्यांनी काय केलंय तर त्या मंजूला घरी आणलेलं आहे. कशासाठी त्यांनी मंजूला घरी आणलेलं आहे? त्यांना कळत नाही का ती माझ्याशी कशी वागलेली आहे? थांब तायडे, आता मीच येतो, आपण रात्री भेटूया, तात्यासाहेबांच्या अड्ड्यावर जाऊया आणि त्यांचा चांगला समाचार घेऊया, असं त्याने आता पूर्वाला सांगितलेलं आहे. पूर्वा म्हणते, चालेल तू ये, आपण त्यांच्याशी बोलूया आणि लवकरात लवकर त्या मंजूला तिच्या घरी माघारी पाठवूया. आणि आता तात्या अड्ड्यावर येऊन बसलेला असतो, ते पूर्वा आणि आर्यन दोघेही तेथे पोहोचलेले आहेत. आर्यन जसा जातो तसा तात्यासाहेबांच्या अंगावरच धावून गेलेला आहे आणि तो म्हणतोय, तात्यासाहेब तुम्हाला कळतंय का तुम्ही काय निर्णय घेतलाय ती? अहो ज्या मंजूने मला अख्ख्या गावाच्या समोर चापकाने फोडलं, माझ्या अंगाची लाही केली, माझे कपडे फाटूस तर मला मारलं, माझ्या सगळ्या इज्जतीची लक्तर तिने वेशीवर टांगली, अशा मंजूला तुम्ही घरामध्ये आणले, म्हणजे ती तुम्हाला मानसकन्या वाटते? तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? म्हणजे आता सगळी प्रॉपर्टी पण तुम्ही तिच्या नावावर करून टाका, आम्हाला काहीच नको आहे तुमचं, असं म्हणून अक्षरशः तो त्यांच्या अंगावर चाललेला आहे.
आत्तापर्यंत पूर्वा नेहमी आर्यनच्या विरोधात बोलत असते आणि तात्यासाहेबांची बाजू घेत असते, पण यावेळेस पूर्वाने मात्र आर्यनची बाजू घेतलेली आहे आणि अक्षरशः तो चिडून तात्यासाहेबाच्या अंगावर जात त्याने तात्यासाहेबांची गचांडी धरली आहे. तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, ए तू कोणाची गचांडी धरतोय, तुला कळतंय का? तेव्हा पूर्वा म्हणते, तात्यासाहेब तुम्ही चूकच तशी केलेली आहे, काही गरज नव्हती तुम्ही तिला घरामध्ये आणण्याची. अहो तुम्हाला वाटतंय तिला दिसत नाहीये म्हणून, पण तिला दिसत असेल तर प्रसंग किती वाईट आहे लक्षात ठेवा. ते आपल्या घरामध्ये सगळीकडे लक्ष ठेवणार आहे आणि मी कुठं राहणार आहे, मी काय करायचं याचा विचार केला का तुम्ही? तात्यासाहेब मानतात, तुझं तुझं बरोबर आहे बबडे, मला कळतंय, पण आता सध्या वेळच तशी होती. अगं उलट मी खूप चांगला निर्णय घेतलाय. सत्या आणि मंजू आता एकमेकापासून वेगळे राहतील, त्यांचे सगळे कट कारस्थानं बंद होतील. मंजू काय करते तिच्यावर आपल्याला लक्ष ठेवता येईल. पूर्वा म्हणते, तात्यासाहेब तुम्हाला कळत नाहीये, ते तुमच्यावर लक्ष ठेवतायत. अहो ते आपल्या घरामध्ये आलेले आहेत. आता माझं आर्यनचं तुमचं नातं काय ते त्यांना कळलं तर आपण काय करायचंय? तुम्ही सगळ्या प्लॅनवर तात्यासाहेबांना पाणी ओतलेलं आहे असं म्हणून पूर्वा देखील दात ओठ खाऊन तात्यासाहेबांना बोलते आणि अक्षरशः आर्यन म्हणतोय, तुम्हाला आमच्याविषयी आता काहीच वाटणं गेलंय, मला समजतंय, तुम्हाला जे काय वाटतंय ना ते फक्त मंजूविषयी वाटतंय ना, आमचे नरडे दाबून आम्हाला मारून टाका तुम्ही एकदाच, असं म्हणून आर्यन त्यांच्या अंगावर जातोय आणि अक्षरशः आर्यनने त्यांच्या अंगावर हात सुद्धा उघडलेला आहे. तेव्हा तात्या म्हणतो, हे बघा माझ्याकडून चूक झालेली असेल असं तुम्हाला वाटत असेल तर मंजूला आपण लवकरात लवकर घराच्या बाहेर काढूया, पण काही दिवस तिला इथं राहू द्या, मला असं वाटतंय की त्या गोष्टीचा फायदा होईल. पण पूर्वा म्हणते, अजिबात नाही. तात्यासाहेब तुम्ही एक सांगा मला, तुम्ही तिला हाकलून देणार आहेत का नाही? नाहीतर आजपासून मी त्या घरामध्ये येणार नाही आणि तुम्हाला बोलणार सुद्धा नाही. आर्यन म्हणतो, जसं तायडी म्हणताय ना तसंच माझं सुद्धा आहे. म्हणजेच आता सत्याने किती भारी डाव साधलाय प्रेक्षकांनो, तुमच्या लक्षात येते का? आजपर्यंत तात्या, पूर्वा आणि आर्यन मिळून सत्या आणि मंजूला इतका त्रास देत होते की त्यांना जगायचं मुश्किल केलेलं होतं. पण सत्या आणि मंजूच्या या प्लॅनमुळं अक्षरशः आता आर्यनने तात्यासाहेबांची गचांडी धरली आहे आणि नेहमी तात्यासाहेबांची बाजू घेणारी पूर्वा देखील आता तात्यासाहेबांच्या विरोधात उभारली आहे. आता या तिघांमध्ये कशी मारामारी लागली आहे हा प्रसंग बघायला आपल्याला खूपच आनंद येणार आहे. तर हा एपिसोड नक्की शेवटपर्यंत पहा आणि हा एपिसोड तुम्हाला कसं वाटतंय ते नक्की कमेंट करून सांगा. अशाच सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.